मित्रांनो, माझं नाव प्रणाली. माझं मूळ गाव आहे अहिल्यानगर. मी लहानाची मोठी गावातच झाली. बाबा शेतकरी, आई पण शेतकरी आणि मी एक मोठी आणि लहान 2 बहिणी, सुनंदा आणि सांगवी. माझं शिक्षण खूप झालं. मी BA करून MAला ॲडमिशन घेतलं होतं. माझी इच्छा शिक्षक होण्याची गोष्ट होती, पण नशिबाने वेगळंच काहीतरी दिलं होतं. घरी फार काही जास्त नाही, 3 एकर शेती होती आणि बाबा रोज दररोज संध्याकाळी दारू प्यायचे. त्यांना दारूचा एवढा लळा लागला होता की त्यांना परिवार दिसत नसे. पूर्ण शेत माझी आई एकटी सांभाळायची. म्हणून माझी जिद्द होती की शिकून नोकरीवर लागून आईची मदत करायची. पण शेवटी मी मुलगी. तसं गावातल्या लोकांना मी तरुणटाकी दिसली तसं लोकांनी माझ्या घरी लग्नाची स्थळं आणायला सुरुवात केली. तसंच एक स्थळ माझ्या चुलत काकांनी, मुलगा चांगला आहे, पुण्यात स्वतःचं घर आहे आणि वरून तो दुबईत कामाला आहे. ₹1,00,000 कमावतो. तुम्हाला लग्नाचा 1 रुपयाही खर्च येणार नाही. तसं तर माझ्या आईचा आमच्यावर खूप जीव होता. असंच कोणाच्याही हाती माझा हात देणार होती का ती? पण ज्यांनी स्थळ आणलं तो तर आमचा चुलत्ताचाच होता. त्यामुळे आईने त्यांना पुढे केलं. आई म्हणाली, "अहो मारुतीराव, तुम्हाला माहीत आहेत ना, हिचे बाबा काही कामाचे नाही. नेहमी दारू पिऊन गावात फिरतात. तुम्हीच काय ते ठरवा." तेव्हा काकांनी आईला सांगितलं, "काळजी करू नका सखूबाई. मी परवाच पाहुण्यांना आपली पणू बघायला बोलवतो." त्यावेळी मलाही असं वाटलं की माझ्या आईबाबांना माझ्याच नाही तर माझ्या मागे असलेल्या 2 बहिणींच्या लग्नाची किती काळजी असेल. त्यामुळे आपण गुपचूप या लग्नाला होकार देऊ. मुलाकडचे हुंडा घेणार नाही, शिवाय लग्नाचा खर्चही मुलगा द्यायला तयार आहे. त्या रात्री बस याच विचारात मला कधी झोप लागली कळलं नाही. त्या रात्री झोपता वेळेस मी आणखीनही खूप विचार केले होते. घराची जबाबदारी एक दिवस आपण पार पाडू. त्यामुळे मी कॉलेजमध्ये कोणत्याही मुलाकडे बघायचे सुद्धा नाही. आता वय 23 वर्ष झाले असले तरी मी आजपर्यंत कोण्या मुलाला माझ्या सावलीत सुद्धा उभं केलं नाही. मुलं खूप होती जी शाळेपासून कॉलेजपर्यंत माझ्या मागे फिरायची. कारण माझं रूप होतं तेवढं देखणं. मी अंगाने जरा जाड भरलेली आहे. मला बघून तर कधी कधी शिक्षकही मला वाकडे तिकडे बोलायचे. माझे काळे भोर केस की लांब सडक, मोठे डोळे आणि रंगानं मी गोरी पान. मग सांगा, कसं बरं मुलं मला न प्रपोज करता राहू शकतील? खूप सारे प्रपोज आले होते आणि माझं मनही 1-2 गड्यांवरती आलंच होतं. पण घराची स्थिती लक्षात ठेवता मी पाऊल त्या दिशेने उचलले नाही. असो, नशिबाच्या भरोश्यावर सगळं ठेवून मी उद्या सकाळी झोपेतून जागे झाले. सकाळी घरातलं काम आवरून आम्ही सर्व परिवारांनी पाहुण्यांची वाट बघितली. 11-12 वाजताच्या सुमारास पाहुणे टाटा सोमो या गाडीने आमच्या घराजवळ आले. गाडी दारातच उभी राहिली. गाडीतून 3 माणसं आणि 2 स्त्रिया उतरल्या. एक मुलाची आई आणि दुसरी मुलाची बहीण. जसे ते लोक खाली उतरले, माझा चुलता त्याच्या घराच्या अंगणातून धावत आला आणि त्यांना आदर व सत्काराने आमच्या घरी घेऊन आले. मी आत खिडकीमधून बघत होते. मुलगा थोडासा लंगडत चालत होता. माझ्या आईनेही ती गोष्ट बघितली. मग शेवटी पाहुणे आले, चहा पोहे झाले आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. जसं मी पाहुण्यांसाठी पाणी घेऊन गेले तसे मुलाकडे बसले. पाहुण्यांनी मला प्रश्न विचारले, मीही त्यांची उत्तरे दिली. मुलगा सतत माझ्याकडे बघत होता. कदाचित त्याला मी खूपच आवडले होते. आणि नंतर मी आत गेले. काकांनीही पाहुण्याला कॉल करून पसंती नापसंती सांगतो असं सांगितलं व पाहुणेही निघून गेले. आईने तर मुलाला बघितलं होतं, त्यामुळे आईला चिंता होत होती की मुलगा तर लंगडत चालतो. तेव्हा काकांनी सांगितलं, तो 10वीत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे त्याच्या पायामध्ये प्रॉब्लेम आहे. पण मुलगा दुबईमध्ये चांगल्या पोस्टवर आहे. ₹1,00,000 महिना आहे. शिवाय घरी 15 एकर उसाची शेती आणि एकुलता एक मुलगा. नाही हो करत काकांनी आईला या स्थळासाठी पसंती द्यायला भागच पाडलं आणि आईची पसंती म्हटल्यावर मीही काही हरकत दाखवली नाही. थोड्याच दिवसात थाटामाटात लग्न पार पडलं. लग्नाचा सर्व खर्च उमेशकडील लोकांनीच दिला. उमेश माझ्या नवऱ्याचं नाव. लग्न होऊन मी सासरी नांदायला गेले. आमच्या राहत्या गावात आम्ही 1 महिनाच राहिलो असेल. त्यानंतर आम्ही सर्व पुण्याला शिफ्ट झालो. माझे सासरे पुण्यामध्ये MNC कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होतेच. तसेही गावाकडची जमीन माझ्या सासऱ्याचे भाऊच बघत होते. गावामध्ये इतर काही वेळ भेटलाच नाही, म्हणून आम्हा दोघांनाही पुण्यात आल्यावरच वेळ भेटला.
पहिल्या रात्री जेव्हा उमेश माझ्या जवळ आले तेव्हा मला कळालं की उमेश काही लंब्या रेसचा घोडा नाही. शेवटी मन नाराज झालं, पण मन मारून जगणं मी आतापर्यंत शिकून गेले होते. माझे सासू सासरे दोन्हीही जॉबवर करतात. 9 ते 6 दोघेही जॉबवर जायचे आणि मी घरी एकटी पडायची. दिवसभर टीव्ही बघून बोर व्हायची. नवऱ्याला कॉल केल्यावर तर नवराही नीट बोलत नव्हता. म्हणायचा मला कामावर मोबाईल अलाउड नाही, इथे मोबाईलची सक्ती आहे. त्यामुळे संध्याकाळी अर्धा 1 तास एवढेच बोलणं त्यांच्याशी व्हायचं. माझं एवढेच आयुष्य होऊन राहिलं होतं. काय करावं कळत नव्हतं. यावेळी नवीन लग्न झाल्यावर नवरा दूर राहिल्यावर मी कशी राहत असणार? दिवस तर टीव्ही बघण्यात निघून जातो, पण मी रात्र निघतच नाही. आमच्या शेजारीच एक फ्लॅट होता, तो खाली पडलेला होता. दरवाजाला कुलूप लागलं होतं, म्हणून शेजारीही मला कोणी बोलचाल करायसाठी नव्हतंच. सासू मला म्हणायची, तुला करमलं नाही तर गार्डन वगैरेला गेली किंवा मग फिल्म बघायला गेली तरी चालेल. माझी सासू मला खूप सपोर्ट करायची, माझी काळजी घ्यायची. एक दिवस सासू सासरे जॉबवरती निघून गेले आणि मी बिल्डिंग खालच्या गार्डनमध्ये जाऊन बसावं म्हणून सकाळी 9:30 वाजताच खाली जाण्यासाठी निघाली. फक्त ब्रश करून तोंड धुतलं होतं. अंगावरची गाऊन जशीच्या तशी होती. ओढणी घेतली आणि सरळ खाली जायला निघाली. तेव्हा बघतो तर काय, आज समोरच्या दरवाजाला कुलूप नव्हतं. मला वाटलं बरं झालं ग बाई, चला कोणीतरी आता शेजारी तरी आले. फॅमिलीमधली लेडीजची माहिती करून देऊन दिवसभर गप्पा मारायची व्यवस्था झाली आणि खाली जाऊन गार्डनमध्ये जाऊन बसले व मोबाईलवर इंस्टाग्रामवरती रील्स बघायला लागले. अर्धा तासानंतर भूक लागली म्हणून परत वरती घरी जायला निघाली. बघतो तर काय, जिन्यामध्ये मुलगा बसला होता. ओठांवर हलकीशी मिशी, पांढरा शुभ्र रंग आणि दणकट गडी होता. तो जरा छानच दिसत होता, पण मी हलकी नजर त्याच्यावर टाकली आणि वर पायऱ्या चढत गेली. पण जेव्हा मी पायऱ्या चढत होती तेव्हा तो मुलगा माझ्याकडेच बघत होता. जेव्हा वरच्या पाण्यावरती मी गेली तेव्हा तो मागून होणारं डोलणं मोलणं खूपच बारकाईने बघत होता. मी पण पटकन वर निघून आले, घरी आले. ओढणी बाजूला ठेवली आणि केस बांधून घरकामाला लागावं म्हटलं. तेवढ्यात दारावर ठकठक ऐकू आली. मी दरवाजा उघडला तर तोच मुलगा समोर उभा होता. म्हणाला, वहिनी, मी अतुल, आज सकाळी तुमच्या शेजारी राहायला आलो. सकाळी सर्व सामान आणलं, पण नेमकं अर्धा स्वयंपाक करता करता गॅस संपला. आधी मी दरवाजा वाजवला, पण कुणी उघडलं नाही. कदाचित तेव्हा तुम्ही खाली गेल्या होत्या, म्हणून मी जिन्यावर बसलो होतो. मला प्लीज काही मदत करसाल का? तेव्हा मी म्हणाले, का नाही, गॅस संपलाय ना, मग आमचा गॅस घेऊन जा. जेव्हा तो गॅस घ्यायला घराच्या आतमध्ये आला तेव्हा मी त्याला गॅसची नळी काढून देण्यासाठी खाली वाकले. गाऊन ढवळा असल्याने त्याला जे दिसलं ते अनमोल होतं. नळी काढता काढता डोक्यात विचार आला. मी त्याला म्हणाले, असं करा अतुल, मी आता स्वयंपाकच बनवणार होते, तुमचाही स्वयंपाक बनवते. तेव्हा तो काही बोलला नाही. म्हणाला, ठीक आहे वहिनी, आणि जायला लागला. तेव्हा मी त्याला थांबवलं. म्हटले, तुमचा मोबाईल नंबर मला देऊन जा, स्वयंपाक तयार झाला की मी तुम्हाला कॉल करते. तो गेला आणि मी स्वयंपाकाला लागली. झटपट वांग्याची भाजी, चपात्या टाकून पापड भाजले आणि त्याला कॉल केला. त्यांनी कॉल उचलला आणि मी त्याला जेवायला बोलवलं. तो आला आणि दोघेही सोबतच जेवलो. जेवता वेळेस खूप साऱ्या गप्पांना विषय मिळाला. कुठे असतो, काय शिक्षण झालंय, आता इथे जॉब कुठे करणार आहे, मी दिवसभर काय करते, हसी मजाक, हे सर्व विषय आम्ही बोलून घेतले. बोलताना मला त्याचा स्वभाव खूप गोड वाटला. तो मनमोकळेपणाने निस्वार्थ भावाने बोलत होता. माझ्या मनात त्याच्याविषयी काहीतरी घडत होतं. जेवण संपलं आणि तो त्याच्या फ्लॅटवर गेला. संध्याकाळी सासू सासरे आले तेव्हा त्यांनी बघितलं की तिथं शेजारी राहायला आलाय. दुसऱ्या दिवशी मला अचानक व्हॉट्सॲपवरती मेसेज आला. माझ्या स्टेटसला त्याने लाईक करून कमेंट केली होती. कमेंट विनोदशीर केली होती, म्हणून मीही एक स्माइली चॅटिंगमध्ये पाठवली. त्यांनी परत तिकडून मेसेज केला. असं करता करता हळूहळू आमची चॅटिंग चालू झाली. मी 1-1, 2-2 तास कॉलवर बोलायचे. कॉलवर बोलता बोलता आम्हाला 10-15 दिवस झाले. एक दिवस अचानक आमच्या दोघांचं बोलणं झालं आणि मी फोन ठेवला. घरातले कामं आवरले आणि परत मोबाईल बघतो तर काय, त्याचा माझ्या मोबाईलवरती मेसेज आला होता, आय लव्ह यू प्रणाली. मेसेज बघून मला धक्काच बसला. खरं तर माझ्याही मनात तेच होतं. मला तो खूप आवडला होता, पण माझं लग्न झालं होतं, मी सासरी होते. मी त्याला बोलणार तरी कशी? त्याचा मेसेज बघून मी त्याला रिटर्न मेसेज केला की हे ठीक नाहीये, माझं लग्न झालेलं आहे. तरी तो म्हणाला की माझ्यावर प्रेम आहे आणि मी लगेच फोन कट केला. 3-4 दिवस मी त्याच्याशी बोललेच नाही.
त्याला बघितलं तरी रागाने बघायचे. त्याच्याही मनात कदाचित भीती आली असेल, म्हणून तोही माझ्यापासून अंतर बनवून ठेवायचा. 2-3 दिवस असे शांत गेले, पण मग त्याचा परत मेसेज आला. किमान मला उत्तर तरी सांगा. जर तुमच्या मनात माझ्याविषयी नाही असेल, तर मला नाही सांगा. मी परत कधीच तुम्हाला क्लास देणार नाही, कॉल करणार नाही, मेसेज करणार नाही, तुमच्या वाटेत आडवासुद्धा येणार नाही. तेव्हा शेवटी मी हारले आणि मी त्याला आय लव्ह यू टू असा मेसेज केला. मेसेज ऐकून तर गाडी चक्क खुशीने नाचायला लागला होता. त्याने लगेच मला व्हिडिओ कॉल केला. पण संध्याकाळ झाली होती, त्यामुळे सासूसासरे घरीच होते. मी तो व्हिडिओ कॉल घेतला नाही, कट केला आणि त्याला म्हटलं की उद्या कर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माझ्या सासूसासऱ्यांची जायची वाटच बघत होता. जसे ते खाली उतरून त्यांच्या कंपनीत जाणाऱ्या गाडीमध्ये बसले आणि गाडी निघून गेली, 10 मिनिटाच्या आत माझ्या दरवाजावर ठकठक झाली. मला कळलं, मी आज सकाळपासून तयारीतच होते. सकाळीच आंघोळ केली होती. मी पण आज काळ्या रंगाची साडी नेसून सकाळीच आंघोळ करून तयार झाले होते. मला माहीत होतं की आज अतुल भेटायला येणार आहे. मी दरवाजा उघडला. अतुल माझ्या समोरच उभा होता. दरवाजा उघडल्या उघडल्या त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि सरळ आत घेऊन गेला. अचानक हाय काय करतोय असं माझ्या मनात आलं, पण तो जेही करत होता मला छान वाटत होतं, म्हणून मी त्याला प्रतिरोध केलाच नाही. तो मला आधी घेऊन गेला. बेडच्या बाजूला पाण्याची एक अख्खी बॉटल पडली होती. गळ्यानं अख्खी बॉटल पाणी पिलं आणि मग 10 बैलाच्या जोडीला आवरेना कोण्या वाघाच्या तावडीत सापडली हेच मला कळत नव्हतं. जेव्हा माझ्या पतीपासून मी नाराज होते, पण हा पट्ट्या तर असा घोडा निघाला, याच्यावर कितीही पैसे लावले तरी हारणार नाही. घोड्याने अख्खं मैदान गाजवलं. अहो सकाळचे 10 ते संध्याकाळचे 4:30 सांगून सुद्धा ऐकीना. त्याला कोणतं भूत सवार झालं होतं मला कळत नव्हतं. एकामागे एक तो काय काय करत होता, मला शुद्धच राहिली नाही. शेवटी सगळं थांबलं. त्यानं माझ्या कपाळावर एक हात ठेवून प्रेमाने मला म्हणाला, चल आजच्यासाठी एवढे पुरेसं. आता आपण दररोज इथेच भेटू. घरासमोर तर घर आहे, पण उद्या तू माझ्या घरी येशील. मी त्याच्याकडे बघितलं. आज मला ते प्रेम मिळालं जे मला कधी मिळालं नाही. ज्यापासून वंचित होते ते मला आज मिळाले होते. माझ्या चेहऱ्यावर समाधान होता. एका मुलीला जीवनात यापेक्षा मोठं समाधान नाही. मी पण हसले आणि हो म्हणाले. उद्या तर माझं येणं होणार नाही, बहुतेक मला दवाखान्यात जावं लागेल, म्हणून मी उद्या येणार नाही. 1-2 दिवसांनी बघू असं म्हणून मी त्याला हसून टाळाटाळ केली. त्याने दुसरा दिवस खाली जाऊ दिला. तोही जॉबवर गेला आणि माझी सासूसासरेही जॉबवर गेले. पण मग अतुलनी सलग 10 दिवसाची सुट्टी टाकली. 10 दिवस दररोज मी त्याच्या रूमवर जायचे. जसे माझे सासूसासरे कामावर निघून गेले तसेच मी लगेच त्याच्या रूमवरती जायचे. दिवसभर तिथेच थांबायचे. त्याचं प्रेम आणि स्नेह मिळून परत घरी यायचे. माझा जीव त्याच्यात गुंतला होता. आमच्या रिलेशनशिपला बघता बघता 5-6 महिने झाले. मलाही दररोज त्याच्या घरी जायला आवडायला लागलं होतं. मला त्याच्याशिवाय करमतच नव्हतं. कधीकधी तर तो स्वतः कंटाळून म्हणायचा, काय ही प्रणाली, काय लावलंय तू हे असं दररोज. मी माणूस आहे का मशीन? आणि शिवाय मला जॉबवर जायचंय. तेव्हा मी त्याला पैसे द्यायचे, पण त्याला जॉबवर जाऊ द्यायचे नाही. मला तो घरीच असलेला हवा होता. तो दिसला नाही की माझा दिवसच नाही जायचा. माझा जीव त्याच्यात गुंतून पडला होता. नवऱ्यासोबत तेवढं जेवण झालं का, तब्येत वगैरे विचारणं, एवढंच बोलत होते. सासूसासरेही मला बघून खुश होते, कारण मी आता खुश होते. बघता बघता या खुशीतच आणखी 4 महिने निघून गेले. मला कळालं सुद्धा नाही. पण लवकरच माझी खुशी संपणार होती. त्याच संध्याकाळी मला दुबई माझ्या नवऱ्याचा कॉल आला. 10 दिवसानंतर तो परत घरी येणार आहे असं मला कळलं. म्हटलं ठीक आहे, आपण हँडल करून घेऊ. पण त्यातच एक दिवस सकाळी झोपेतून उठले, अंघोळ केली आणि चहा घेत मोबाईल हातात घेतला. व्हॉट्सअपवरती अननोन नंबरवरती काही फोटोज आणि व्हिडिओज आले होते. फोटो आणि व्हिडिओज मी उघडून बघितले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन मोबाईल लॉक करून साईडला ठेवला, कारण सासूसासरे अजून घरीच होते. त्यांची कामावर जायची वाट बघू लागले.
जसे ते कामावर निघून गेले तसा मी मोबाईल हाती घेतला आणि सरळ दार उघडलं. बघतो तर काय, अतुलच्या दारालाही कुलूप होतं. कदाचित जॉबवर गेला असेल. मग परत आलो. ते फोटो आणि व्हिडिओज माझे आणि अतुलचे होते. मी घाबरले. हा नंबर कोणाचा मी शोधण्याचा प्रयत्नही केला. इकडून तिकडून नाव मिळेल का, कोणाचा नंबर आहे, आणि त्याच्याकडे अतुलच्या घरातले त्याचे आणि माझे फोटोज आणि व्हिडिओज आलेच कसे, या विचारातच होते की फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला तर तिकडून एक लेडीज बोलली, "काय ग ये पण ही, नवरा असल्यावर हे असले काम कशाला करते? पाठवू का व्हिडिओज आणि फोटोज तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या सासऱ्याला?" मी तर घाबरले, चक्क रडायला लागले. मी त्या फोनवर बोलणाऱ्या बाईची हातपाय जुळवून विनवणी करू लागले. तेव्हा ती म्हणाली, "गपचूप आम्हाला 5 लाख रुपये दे, नाहीतर तुझं भांड सर्वांसमोर फोडणार." मी गप्पच झाले. तसं पाहिलं तर माझ्या नवऱ्याचा पगार माझ्याजवळच येत होता आणि सासू सासरेही माझ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवत होते. अतुललाही माहीत होतं की माझ्या अकाउंटमध्ये 7-8 लाख रुपये आहेत. मग आपलं भांड फुटीच्या आधीच पैसे दिलेलं बरं, असं माझ्या मनाने मला सांगितलं. मी पैसे देण्यासाठी होकार दिला तर ती महिला म्हणाली, "ठीक आहे, मी तुला एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर ते पैसे पोहोचव. मी तुझे फोटोज आणि व्हिडिओज डिलीट करतो." मी पण तिच्याकडून आश्वासन घेतलं. आता ते डिलीट करणार की नाही करणार हे मला माहीत नव्हतं. मी एक पैसे देणार म्हणून आश्वासन घेतलं होतं. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला कॉल केला आणि एक ॲड्रेस दिला. ओल्ड सिल्वर रोडच्या समोर डार्क रेसिडेन्सी रेस्टॉरंटच्या पलीकडे एक चहाची छोटी टपरी आहे, त्या टपरीवर जाऊन ती बॅग ठेवून दे. मी तिला होकार दिला आणि लगेच अतुलला कॉल केला. अतुलने आधी 2-3 कॉल माझे उचललेच नाही. मग नंतर कॉल उचलला तर मला कारण द्यायला लागला, "अगं, मी आंघोळ करत होतो म्हणून तुझा कॉल उचलला नाही." मी म्हटलं, "बरं झालं, जाऊ दे." मी त्याला सर्व प्रकार सांगितला, फोटोज व्हिडिओज दाखवले. तेव्हा त्यानेही म्हटलं की लगेच आपण पैसे देऊन टाकू. "माझ्याकडे तर पैसे नाही, तुझ्याकडे आहेत. तुझ्या अकाउंटमध्ये तू मला 7-8 लाख रुपये दाखवले होते, त्यामुळे तू हे पैसे देऊन टाक, नाहीतर आपलं भांड या जगासमोर फुटेल." तेव्हा मला अतुलवर एवढं प्रेम झालं होतं की माझं भांड फुटलं तरी मला पर्वा नव्हती. मी त्याला विचारलं की आपण दोघं सोबत राहायचं का? अतुल म्हणाला, "आता या सर्व गोष्टींना वेळ आहे का? हा, याबद्दल आपण नंतर बोलू. आधी आलेलं संकट मिटव." मी म्हणाले, "मग ठीक आहे, मी पैसे गोळा करते बँकेतून 11-12 वाजेपर्यंत. तू पण माझ्यासोबत चल." तेव्हा तो म्हणाला, "नाही, तुला तिने कॉल करून एकटीला बोलावलंय, त्यामुळे तू एकटी जा. आपण दोघं दिसलो आणि तिचा संताप चढला तर? आणि तिने फोटोज व्हिडिओज तुझ्या नवऱ्याला, सासऱ्याला टाकली, सोशल मीडियावर पोस्ट केली तर? आपलं काय होणार?" मीही त्याची गोष्ट ऐकली आणि एकटीच केली आणि त्या कॅफेमध्ये बसले. एक तरुण 21-22 वर्षाची मुलगी तोंड बांधून माझ्याकडे आली आणि म्हणाली, "तुम्ही प्रणाली ना?" मी म्हणाले, "हो, मीच." म्हणाली, "ठीक आहे, द्या मग बॅग." बस एवढेच 2 शब्द ती बोलली. मी तिच्या हाती बॅग दिली आणि तिथून निघून आले. मला वाटलं आता एकदाचं संकट टळलं. पण 5-6 दिवस गेल्यानंतर मला लगेच दुसरा कॉल आला. त्या कॉलवरती मला 2 लाख रुपये आणखी मागितले. जणू तिला माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत कोणी सांगत असेल असं मला वाटलं. पण मी तरीही घाबरून परत तिला त्याच ठिकाणी त्याच वेळेला 2 लाख रुपये नेऊन दिले. पण यावेळेस ती मुलगी टी-शर्ट घालून आली होती, त्यामुळे तिच्या हातावर असलेला कृष्ण भगवानचा टॅटू मला दिसला. तेवढंच मी बघितलं आणि मग अखेर माझी याच्यामधून सुटका झाली. कदाचित मला वाटलं व्हिडिओ फोटो त्या व्यक्तीने डिलीट केले असेल. मी दररोज अतुलच्या घरी जायचे, तेव्हा अतुलशीही मी हे सर्व गोष्टी बोलत असे. माझे सासू-सासरे कामावर गेले की मी 10-11 वाजता जेवण बनवायचे. अतुलला कॉल करायचा, अतुल माझ्या घरी यायचा, सोबत जेवण करायचं आणि मग अतुलच्या घरी जायचं. दिवसभर मी अतुलसोबत अतुलच्या घरी असायचे. व्हिडिओज फोटोजचा विषय मिटला. एक दिवस मी आपल्या दररोजप्रमाणे उठले, आपले काम आवरले, सासू-सासऱ्यांना टिफिन दिला, ते कामाला सुद्धा गेले आणि मी अतुलला जेवणासाठी कॉल केला. अतुलनी कॉल उचलला आणि म्हणाला की तो आज बाहेर आहे, आज जेवायला येणार नाही. तेव्हा मी म्हटलं, "ठीक आहे, त्याला काही काम असेल." मलाही माझ्यासाठी काही खरेदी करायची होती. अशी काही विशेष नाही, लिपस्टिक, पावडर आणि छान एक साडी घ्यायची होती. साडी आणि मेकअप सर्व अतुलसाठीच होतं. मी ते घेण्यासाठी गेले.
मार्केटमध्ये गेली तसे एका हॉटेलमध्ये चुकून माझी नजर अचानक अतुलवरती गेली. अतुल एका मुलीसोबत जेवण करत होता. जेवता जेवता त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्याला त्या मुलीसोबत बघून माझं डोकं भडकलं. मी त्याच्यासाठी एवढं काही केलं, त्याच्यावर प्रेम केलं, दिवसभर त्याच्या घरी राहिले, त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही केली. तरी तो एका मुलीला हॉटेलमध्ये घेऊन जेवण का करतोय म्हणून मला राग अनावर झाला आणि मी हॉटेलच्या आत गेले. हॉटेलच्या आत गेले तसा अतुलने मला बघितलं, पण तो घाबरला नाही. त्याच्या तोंडावर एकही शिकण नव्हती. तो लगेच म्हणाला, "प्रणाली, बस, जेवण कर." मी रागारागात तिथे बसले. तेव्हा अतुल म्हणाला, "हिला भेट, ही माझ्या मामाची मुलगी सोना." हिला भेट म्हटल्यावर मी हँडशेकसाठी हात पुढे केला, पण तिने हात मिळवला नाही. फक्त हात वर करून हाय केला. पण जेव्हा तिने हात हलवला तेव्हा मला तिच्या हातावर तोच टॅटू दिसला, जो मला त्या महिलेला पैसे दिले तेव्हा दिसला होता. माझ्या पायाखालची तर जमीन निघून गेली. मी अवाक झाले की नेमका हा काय प्रकार आहे. पण तिथे मी काहीच बोलले नाही. मी तिथून निघून थेट घरी आले. दुसऱ्या दिवशी अतुलचा मला कॉल आला आणि त्याने मला घरी बोलावलं. मी त्याच्या घरी गेले, पण मी त्याला स्वतःला हात लावू दिला नाही. त्या दिवशी मी जरा रागातच होते. प्रेमाने बोलता बोलता अतुल झोपी गेला. जसा झोपी गेला तसा मी त्याचा मोबाईल घेऊन पासवर्ड टाकला पण तो पासवर्ड मोबाईल घेत नव्हता. कदाचित त्याने पासवर्ड चेंज केला असेल. म्हणून मी त्याचं फिंगरप्रिंट घेतलं आणि त्या मोबाईलला लावलं. मोबाईल ओपन झाला. म्हणून मी कॉल हिस्ट्री चेक केली. कॉल हिस्ट्रीमध्ये त्या मुली आणि अतुलचं दिवसभरात भरपूर बोलणं होतं हे माझ्या लक्षात आलं. पण मी लगेच तिथे थांबले नाही. व्हॉट्सॲपवरती गेले. बघतो तर काय, ते फोटोज आणि व्हिडिओ चक्क अतुलनी तिला पाठवले होते. आणि किती रुपये मागायचे, कुठे बोलवायचं, कोण्या दिवशी मागायचे आणि कशी मिळवायची, हा सगळा प्लॅन अतुलनेच तिला सांगितला होता. अतुल शांत निवांत बेडवरती झोपला होता. एवढं सर्व माझ्यासोबत घडलं होतं. काय करावं मला काही कळत नव्हतं. तशी अतुलला जाग आली आणि मी मोबाईल साईडला ठेवला. जसा तो उठला तसा मी थेट त्याच्या हाती मोबाईल दिला आणि त्याच्या कानाखाली 2 लावून दिल्या व त्याला शिव्यासुद्धा दिले. त्यांनी लाजाने मान खाली घातली आणि सर्व सांगायला सुरुवात केली. पटापटा मिट्टूसारखा बोलत होता. म्हणाला, "ती मुलगी खरंच माझी मामेबहीण आहे आणि आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. पण गेल्या 3 वर्षापासून आम्ही याच प्रकारे लग्न झालेल्या आणि एकट्या असलेल्या बायकांना फसवतो. त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेतो. तिथे माझ्या हातचा मोबाईल खाली पडला. मला रडू आवरेना. माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात आणि ज्या माणसाला मी माझ्या जीवनातले 6 महिने एवढे प्रेम केलं, रात्रंदिवस त्याचं म्हणणं ऐकलं, त्याने माझ्यासोबत एवढी मोठी फसवणूक केली, हे ऐकून मला भानच राहिलं नाही. मग तो जरा सिरियस करून हसायला लागला आणि जे बोलला त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता की हे शब्द अतुलच्या तोंडातून निघत आहेत. तो म्हणाला, "एकट्या असलेल्या बायकांना फसवणं खूप सोपी आहे ग. आणि त्यांना फसवल्यावर पैसे घेतल्यावर त्या कुणाकडे सांगू शकत नाहीत, कारण की इथे घाबरतात, त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल, समाजामध्ये त्यांची काहीच इज्जत राहील आणि त्यांचे फोटो व्हिडिओ जर कुठे निघाले तर त्यांना काय पर्याय राहील. आता जे झालं ते विसरून जा. मी आपले फोटो व्हिडिओज कुठे देणार नाही. मी तुझ्यासमोर डिलीट करतो." म्हणून त्याने माझ्यासमोर डिलीट केले. मी तिथून घरी निघून आले. अतुल जेही बोलत होता ते खरं होतं. मी कुणाला सांगू शकत नव्हते, ना नवऱ्याला, ना सासऱ्याला, सासूला, ना माझ्या माहेरी. त्यामुळे मित्रांनो, कुणावरही विश्वास ठेवायच्या आधी खूप विचार करा आणि नंतर मगच विश्वास ठेवून आपल्या जीवनात जागा द्या. आणि आणखी अशाच मनोरंजक व थ्रिलर स्टोरीसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्टोरी आवडली असेल तर कमेंट लाईक करायला विसरू नका. परत भेटते.